त्याला आराम म्हणतात. लक्ष देऊन ऐका आणि पटलं तर टाळी वाजवा. उगीचच झोपतो त्याला आराम म्हणतात. दादा वाम मार्गाने कमावतो त्याला हराम म्हणतात. झोपलेला परत उठत नाही त्याला हे राम म्हणतात. हृदयातलं जाणत नाही त्याला आत्माराम म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात. एखाद्याने थोडं पावित्र्य जपलं की त्याला सीताराम म्हणतात. ज्यांनी अखंड रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास असं म्हणतात. पण ऐका ना, जगाच्या बापाने ज्यांच्या पायाला हात लावण्यासाठी वैकुंठाचा त्याग करावा त्या साधूला श्रीमंत साधू जगद्गुरु तुकाराम म्हणतात. आणि ते तुकोबराय अधिकाराशिवाय सांगता येत ना. आणि ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगतायत त्या अर्थी त्यांचे तेवढे आपल्यावर उपकार आहेत. कारण ऐका, संतांचे एकंदरीत आमच्यावर उपकार आहेत. काय करून ठेवलं संतांनी तुमच्या आमच्यासाठी? संत कृपा झाली इमारत फळाली. एवढी मोठी इमारत तयार करून ठेवली. तुम्ही फक्त बाबा हो घ्या, तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. ज्ञानोबराय सांगतात आता सांगतोय ते फळ तुम्ही घ्या. तरी अवधान एक वेळ दिजे बघ सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वरीमध्ये बाबांनी वर्णन केलं की बाबा तुम्ही फक्त घेण्यास पात्र व्हा, आम्ही द्यायला तयार आहे. पण तुकोबराय सांगतात जग ऐकायला तयार नाही ना हो. जग म्हणतं ताई कीर्तन असं करा की सगळे हसले पाहिजे. अहो ऐका, कीर्तनात विनोद असला तर चालेल पण विनोदात कीर्तन नसावं मायबाप. तुम्ही जर विनोदाच्या भावाने इथं आलेले असाल तर खरंच मी तुमची मनापासून माफी मागते. कारण कीर्तनामध्ये हसवणं मला जमत नाही बरं का. कीर्तन हसवण्यासाठी नाही. माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात आमूचा विनोद ते जगा मरण करती भावही न देखो वेखी. बाबा हो, जगाला आता विनोद लागतोय, ज्ञान आता कोणी घ्यायला तयार नाही. आता मात्र नवीन पिक्चर निघाला की 350 रुपयाची तिकीट फाडून आपण 2-2 तास रांगीत लागतो बाबा. पण फुकट कीर्तन ऐकायला सुद्धा येत. तरी तुमच्या गावामध्ये एवढी पब्लिक कीर्तनाला आलेली आहे. गाव बघून तर काही वाटलं नाही बरं का. खरंच ना हो लाडक्या बहिणी हो, बोलत नाही का? बोलत जा बरं का. पडला की नाही महिना? पडला की नाही पडला? तुम्ही सावत्र आहे का? नाही, इकडच्या लाडक्या इकडच्या सावत्र बहिणी. कारण काही वयात बसल्या नाही. आणि काहींनी असं केलं, सरकारनं आधी एसटी फुकट आणली, मग यांना वय वाढवून घेतलं. मग लाडकी बहीण आणली, मग केले कर्म झाले त्याची भोग आले. नाही का? पण ऐका, जे संत या जगामध्ये देतात बाबा ते कोणीही देऊ शकत नाही. संत जे देऊ शकतात ते कोणी देऊ शकत नाही. कोण देतं? सरकार देतं का महिला मंडळ? लाडक्या बहिणी बोला पटपट. 1,500 रुपये महिना बोलत नाही तुमच्या गावात. सरकारने दिलेला पुरतो का हो? तेवढा तेल साखर मध्ये कुठं जातो म्हणा ताई कळत नाही. सरकारने दिलेलं पुरतं का? लाडक्या बहिणी हो, माझे एक वाक्य आजच्या कीर्तनात नोंद करून घ्या. मी तर सावत्रच बहीण आहे, माझा प्रश्नच नाही. पण ऐका, तुम्ही या वर्षी जरी सरकारच्या लाडक्या बहिणी असल्या, सरकारच्या लाडक्या बहिणी असल्या तरी पुढच्या पंचवार्षिक पर्यंत सावत्र होण्याची दाट शक्यता आहे बर का. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही बाबा हो. रेशनचा तांदूळ आयुष्यभर पुरतो का काका? नाही पुरत. रेशनचा तांदूळ आयुष्यभर पुरत नाही. मायबापानं दिलेलं उरत नाही. समुद्र कुणाला भरत नाही. जीव परमार्थ करत नाही. आणि एवढं सांगूनही तुमच्या आमच्या डोक्यात काही शिरत नाही. काय हुशार आहे हो तुम्ही. काय शिरतं आमच्या डोक्यामध्ये? ऐका ना, कीर्तनाला जावं ताई. या पठ्ठ्यानं 40 वर्ष टाळ वाजवला. सांगायची गोष्ट आहे का ताई? या पठ्ठ्यानं 30 वर्ष कथा ऐकली. सांगायचा विषय का? अजिबात नाही. ऐका, या पठ्ठ्यानं जरी 40 वर्ष टाळ वाजवला असला तरी 40 वर्ष झाले यानं अजून भजनी मंडळात भांडणं लावायची सोडून दिली नाही. काय फायदा आहे? अजून 3 वर्ष झाले तुम्ही कथा ऐकताय, पण या पठ्ठ्यानं अजून तंबाखू मोडायची सोडून दिली नाही. कथा ऐकून काय फायदा आहे? अहो, बरेच जण तुम्हाला सांगून जातील कथा कीर्तन प्रवचन जास्त ऐका, पण मी थोड्या वाम मार्गाने सांगून जाते, वेगळ्या मार्गाने सांगून जाते की दादा न मायबाप हो, कथा कीर्तन प्रवचन कमी ऐका, पण काय ऐकतोय ना ते जास्त आचरणात आणा. त्याचं जास्त त्याच्याकडे लक्ष द्या, कारण त्याची गरज आहे. तुम्ही काय ऐकताय ते जास्त अत्यंत आचरणामध्ये आणण्याची गरज आहे का? काय आणतोय आम्ही आचरणामध्ये? काय शिरतं आमच्या डोक्यामध्ये? ऐका ना, दुसऱ्याचं वाईट झालं की आम्हाला आनंद होतो आणि दुसऱ्याला आनंद झाला की याला मात्र वाईट वाटतं. एका गडीचं एवढं पोट दुखत होतं, ऐका ना,
तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब बोला ना. अहो माझं खूप पोट दुखतंय. किती दुखतंय? अहो 2 दिवस झाले दुखतंय. बर एक काम करा, 2 दिवसाच्या तुम्ही टॅबलेट घ्या घरी जा. बरं डॉक्टर साहेब. घरी गेला, 2 दिवसाचा कोर्स पूर्ण झाला. डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब अहो आणखी 2 दिवस झाले जेवणच सोडलं, इतकं पोट दुखतंय. म्हणे बाबा तू काही खाल्लं होतं का? तुला काही ऍसिडिटी झाली का? तुझ्या पोटात काही गडबड आहे का? नेमकं झालं काय तुला, तुझं पोट राहत नाही? बरं ठीक आहे म्हणे, सगळं बाजूला ठेव, तुझं पोट कधीपासून दुखतंय ते मला सांग. म्हणे काहीच नाही डॉक्टर साहेब. त्याचं उत्तर आहे का बरं का, जेव्हापासून शेजाऱ्यानं ट्रॅक्टर घेतलं म्हणे तेव्हापासून माझं काय होतंय म्हणे, पोट दुखतंय म्हणे. डॉक्टरनं त्याला काय उत्तर द्यावं बाबा, ऐका ना. म्हणे जोपर्यंत त्याचे हप्ते खाली जात नाही आणि जोपर्यंत तो मालक ओढून नेत नाही तोपर्यंत तुझं काही पोट राहत असंही. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला वाईट वाटतं. आपण सगळे तज्ज्ञ आहे, आपल्याला एक एक गोष्ट मिळते, पण आपण त्याच गोष्टीचे तज्ज्ञ आहे. आपल्याला कोणी काहीच देऊ शकत नाही, पण तो देव मात्र सगळं काही देऊ शकतो. तो देव जाणत आहे. तो एवढा जाणत आहे की तो आपल्या अंतकरणातला भाव सुद्धा ओळखू शकतो. म्हणून आपला भाव चांगला ठेवा. कारण असं करा की भगवंताने घरी यावं, आयताला घरपुसोनी मायबाप हो, या ज्ञानी माणसाने जीवन जगावं तरच जीवनाची फलश्रुती आहे. सुंदर असा नरदेह भगवंताने तुमच्या आमच्या ताब्यात दिलाय, त्यातल्या त्यात भारतात दिलाय. भरतखंडे नरदेह प्राप्ती, तो परमात्मा भाग्याची संपत्ती. बर दिला तर दिला, पण कुठे दिला? या पावन भूमीमध्ये दिला. ऐका, दिला तर दिलाय, पण या पावन भूमीमध्ये दिलाय. अहो ही भूमी आहे, या भूमीमध्ये देवांनी अवतार घेतली, संतांनी कार्य केली, इथे संत जन्माला आले, म्हणून ही भूमी पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय, पण कशा करिता? हा देह कशासाठी? हा देह कशासाठी? तर भजनासाठी दिलाय. कशासाठी? भजन करण्यासाठी. देवे दिला देह, तो या झाला बाधा बाधिकेचा. बघा, भगवंताच्या नामचिंतनासाठी देह दिलाय. आता माझा मुद्दा जर तुम्हाला कळाला असेल तर मुखाने टाळी आणि हाताने नामचिंतन करा. चुकलं का माझं? हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करा. ते कसं झालं ना बाबा, आता वय झालंय म्हणून ते उलट पालट होतं बरं का. म्हणून भजन करत चला विठ्ठल. म्हणून या जगामध्ये जे संत देऊ शकतात ते कोणीही देऊ शकत नाही. कारण ऐका, डॉक्टर तज्ञ आहे, हाडाचे तज्ञ, पेशल मेंदूचे तज्ञ, दाताचे तज्ञ, किडनीचे तज्ञ, आता नवीन फॉर्म्युला निघाला पार्लर तज्ञ, अगदी यहाँ से यहाँ तक. फेरन लवली लावू दे, लिप बाम लावू दे, काय काय लावते ते त्यांनाच माहिती. आणखी एक निघालंय टेलर तज्ञ. पण ऐका ना, हे जाते जाते सेपरेट तज्ञ आहेत, हे वेगवेगळे तज्ञ, ते एकाच गोष्टीचे तज्ञ आहेत. पण माझे संत तुकोबाराय मात्र सर्वज्ञ आहेत. ते सर्वज्ञ आहेत आणि ते आमच्यावर कृपा करतात. कारण ऐका, जगावं कसं संतांनी सांगितलं, मरावं कसं संतांनी सांगितलं, आणि वागावं कसं हे सुद्धा संत शिकवून गेले. काय सांगताय संत? संतांनी दिला हा देह, संत आमच्यावर कृपा करतात. कारण ऐका, मायबाप देहदान करतात, देव जीवदान करतात, पण संत मात्र कृपादान करतात. आणि ती कृपा अशी करतात की ती कल्पांपर्यंत सरत नाही. असं जर कृपादान कोणी करत असेल तर ते मात्र आमचे संत करतात. कृपादान केले संती, कल्पांतरी सरीना. कल्पांपर्यंत सरत नाही असे उपकार, अशी कृपा जर कोणी करत असेल तर ते आमचे संत आहे. आणि ते तुकोबाराय सांगतात पहिल्या वर्गामध्ये की बाबा, नास्तिकाच्या नांदाला लागू नाही. कारण तो देवाला जाणतही नाही आणि मानतही नाही.
तो खूप नास्तिक असतो. म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही बाबा, आपण आपला परमार्थ करत राहायचं.